श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत सुकलेल्या फणसांच्या गऱ्याची भाजी। तिथे उन्हामध्ये मी कच्चा फणस घेऊन तो चांगला व्यवस्थित सोलून सुकून घेतलेला होता। एकदम कडक असा सुकलेला आहे। इथे बिया ताज्याच आहेत, त्याचे तुकडे करून साल काढून तुकडे करून घेतले। फणस एकदम मस्तपैकी सुकला आहे, तुम्ही बघू शकता एकदम सहजरित्या तुटतो आहे। तुम्ही ताज्या फणसाच्या ताजा कच्चा फणस घेऊन देखील भाजी करू शकता। तर इथे मी कुकरमध्येच लावणार आहे। तर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला 2-3 वेळा। इथे मी स्वच्छ धुवून घेत आहे। 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। जर तुम्हाला ही भाजी फळफळीत हवी असेल, मोकळी हवी असेल, तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री हे गरे पाण्यात भिजत ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आपल्याला फोडणीला घालायचे आहे। तर इथे मी कुकरमध्ये 1 शिट्टी करून घेणार आहे। तर कढई टोप ठेवलेला आहे, टोपामध्ये मी तेल टाकलं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता छान तडतडल्यावर त्याच्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, राई, जिरं हे छान तडतडून द्यायचं आहे। छान तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा। एक छोटाच कांदा टाकलेला आहे यामध्ये मी। तो छान परतून घ्यायचा आहे, एकदम पूर्ण गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे, मऊसूत होईपर्यंत। जर आलं लसूण माझ्या वाटणामध्ये आलं लसूण मी वाटलेलं होतं, तुम्ही यामध्ये आलं लसूण पेस्ट देखील टाकू शकता। 1 मिरची टाकलेली आहे मी। तिथे कांदा शिजलेला आहे, त्यामध्ये थोडीशी हळद, तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण टाकायचं आहे। तिथे साधारण मी 1 TSP प्लस हाफ TSP असं टाकलेलं आहे। गरम मसाला टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, गरम मसाला टाकलेला आहे आणि कांदा खोबऱ्याचं काळं वाटण टाकायचं आहे। तर कांदा खोबऱ्याच्या काळ्या वाटणात मी आलं लसूण पेस्ट वाटलेली होती, आलं आणि लसूण। तुम्ही कांदा जर त्याच्यामध्ये नसेल तर कांद्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकू शकता। आता ही परतून अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण हा मसाला जळू नये म्हणून। छान परतून घ्यायचं आहे त्याला तेल सुटेपर्यंत। तिथे तेल सुटलेलं आहे, फणस उकडून वाफून झालेला आहे, छान वाफलेला आहे। तर मी पाणी नितळण्यासाठी चाळणीवर ठेवलेला होता, तर आपल्याला चाळणीवर काढून घ्यायचं आहे, नंतर ह्यामध्ये टाकायचं आहे। टाकल्यानंतर व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे। छान ताज्या फणसाची देखील भाजी अशीच करू शकता, फक्त आपल्याला वाफवून नाही घ्यायचं आहे। जर तुम्हाला तो ठेवायचा असेल तर ताजा फणस सोलून वाफवून 1 वाफ काढायची आहे, मीठ आणि हळद टाकून, आणि पूर्ण थंड करून फ्रीझरमध्ये स्टोअर करायचं आहे। तर इथे झाकण लावून मी 3 ते 4 मिनटं शिजवून घेतलेलं आहे। थोडं पाणी असं वाटत आहे, म्हणून अजून थोडं झाकण लावून मी शिजवणार आहे। तिथे पूर्ण सुकलं आहे पाणी। तर वरतून मी ओलं खोबरं टाकलेलं आहे। तर अशा रीत्या आपली सुक्या फणसाची भाजी रेडी आहे। नक्की रेसिपी ट्राय करा। जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।